लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली आहे। ही योजना जाहीर झाल्यापासून विरोधक सातत्याने योजनेवर टीका करत आहेत, तसेच विविध दावे देखील करतायत। असं असलं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही महायुती सरकारकडून दिली जाते। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। हे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत। यातच आता या योजनेसाठी सरकारचा किती पैसा खर्च होतो याबाबत एक आकडेवारी समोर आल्याचं म्हटलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात 43,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय। जुलै 2024 ते जून 2025 या काळामध्ये तब्बल 43,045.6 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती एका माहिती अधिकारातून समोर आल्याचं सांगितलं जात आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने छाननी प्रक्रिया सुरू केली आहे। सरकारकडून काही नियमात या योजनेमध्ये बदल करण्यात आल्याने लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाली आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या निकषांच्या आधारावर आणखी कमी न झाल्यास सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं। या योजनेच्या निधी वितरित करण्यामध्ये राज्य सरकारवर अधिकचा आर्थिक ताण येऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे।